हॅलो मैत्रिणींनो, मी पल्लवी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक रेमेडी। तर ही अशी आहे की हिवाळा संपला आणि आता उन्हाळा लागला आहे, भरपूर केस गळत आहेत, केसांमध्ये कोंडा झाला आहे, केसांची ग्रोथ थांबली आहे, पांढरे होत आहेत अकाळी केस। तर त्यासाठी हे एकदम आयुर्वेदिक तेल आहे। तर हे तेल मी आज बनवण्यासाठी घेत आहे आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। तर रेसिपी एकदम शेअर न करता मी महिनाभर तेलाचा रिझल्ट बघितला, स्वतः लावून बघितला आणि नंतर तुमच्यासोबत ती रेमेडी शेअर करत आहे। तर हे जे कोकोनट ऑइल आहे ते खाण्यासाठी माझ्या मैत्रिणी मला अर्धा किलो दिलं होतं, पण मी न खाता ते डोक्याला लावण्यासाठी वापरलं। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, कढीपत्ता, गवती चहा, जास्वंदाची पानं, कांदे, कलौंजी, मेथीदाणा, अलसी आणि हे फुलं वगैरे घेतले आहेत आणि याच्यामध्ये मेहंदी वगैरे पण घेतली आहे, हिरवी पानांची मेहंदी। तर अशा पद्धतीने मी साहित्य घेतले। त्यासाठी आता आपण एक भांडं गॅसवर ठेवूया। हे मातीचं भांडं ठेवलं आहे मी। तर मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं तर स्लो शिजते धीरे धीरे। तर आपल्याला तसं शिजवायचं आहे। त्यासाठी मी अर्धा किलो तेल भांड्यामध्ये टाकलं आणि गॅस स्लो ठेवला, गॅसची फ्लेम। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर एक एक करून हे आपलं जे काही घेतलं आहे पानं वगैरे, कांदे वगैरे ते घालणार आहे। तर तेल खरोखर खूपच छान आयुर्वेदिक तेल झालं आहे तयार, खूप छान रिझल्ट आहे। तुम्ही पण बनवून नक्कीच बघा। तर याच्यामध्ये मी आता 2 कांदे टाकत आहे, एका कांद्याचे 4 भाग करून टाकत आहे। त्याच्यानंतर गवती चहा, जास्वंदाची पानं, तुमच्याकडे फुलं असतील तर तेही तुम्ही टाका, माझ्याकडे आज फुलं नव्हती। तर त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आवळा वगैरे असेल तर तोही कापून टाका, ॲलोवेरा असेल तर तोही टाका, आवळा नसेल तर आवळ्याची पानं पण नक्कीच चालतील, ते पण तुम्ही टाका। तर हे माझ्या घरी तुळस होती, तुळसचे पण मी टाकले। त्यानंतर फ्रेश कढीपत्ता टाकला आणि खूप सारे ही ना म्हणजे मेहंदी टाकली, हिरवी मेहंदी टाकल्यानं केसांना खूप थंडावा भेटतो आणि केसांना एक नॅचरल कलर तेलाच्या माध्यमातून भेटतो। तर मेहंदी तुम्हाला माहिती आहे की केसांसाठी किती महत्त्वाचा भाग आहे। तर तुम्ही ते डोक्यावर लावण्यासाठी मेहंदी वगैरे जे काय अवेलेबल असेल आजूबाजूला ते तुम्ही आणून त्याच्यामध्ये टाकू शकता। अशा पद्धतीनं सगळं जे काही होतं ते बारीक चिरते सगळं आता मी टाकून दिलं आणि हळूहळू स्लो गॅसवर हे सगळ्या गोष्टी शिजवत आहे। तर बघू शकता स्लो गॅसवर शिजवायचं आणि असं फिरवत राहायचं, ढवळत राहायचं। हे शिजवून स्लो गॅसवर याचा रंग आता बघू शकता तुम्ही, तेलाचा पांढराच दिसत, अजून काहीही अर्क उतरलेला नाही। पण जेव्हा अर्क उतरायला लागेल बरोबर घरात वास यायला लागतो, तेल छान शिजत आहे। हे बघा पांढरंच आहे अजून तेल। तर ह्याला स्लो गॅसवर जसं आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवतात ते शिजवून ढवळून तसं स्लो गॅसवर जोपर्यंत सगळ्या ह्याचा अर्क तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे। 5-5 मिनिटातून चेक करा, लास्टमध्ये सगळ्याचा अर्क उतरेल आणि सगळ्या वस्तू ह्या जेव्हा करपायला लागतील म्हणजे याचा आवाज यायला लागेल, चमच्याने फिरवलं म्हणजे आवाज येतोच। तर अशा पद्धतीने हे शिजून झालं आहे आणि रंग पण खूप छान उतरले। तर ही आता आपण साईडला ठेवूया आणि थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता। तोपर्यंत मी याला झाकून भरून ठेवते थोड्या वेळाने। तर आता मी झाकण ठेवलं याच्यावर आणि थंड होईपर्यंत असंच राहू दिलं। त्यानंतर अशा पद्धतीने सगळं जळालेलं साईडला चाळणीमध्ये घेतलं आणि त्यातलं पण तेल निथरू द्यायचं आहे। ते टपकत राहतं थोड्या वेळपर्यंत आणि नंतर छोट्या चाळणीने गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून किमान 2-3 वेळा लावा। खूप छान फायदा तुम्हाला केसांसाठी होईल। तर ही बॉटल मला जी अवेलेबल होती तीच काचेची बॉटल मी घेतली आणि त्याच्यामध्ये गाळून हे तेल भरून डोक्याला लावण्यासाठी रेडी आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करून विचारू शकता, काही समस्या असतील तर। आणि तुमच्या कोणी आई बहीण कोणाला जर अशा संबंधित प्रॉब्लेम असेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। तर असं हे तेल तयार झालं आहे, बॉटल बंद करून ठेवून द्या आणि मस्त आरामात मुलींना आपल्या स्वतःला लावा। थँक्यू, धन्यवाद।